नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत अष्टविनायकांपैकी एक असलेलं श्री क्षेत्र ओझर येथील गणपती मंदिर, ज्यालाच विघ्नहर गणपती म्हणून देखील ओळखलं जातं। अष्टविनायकांपैकी एक असलेल्या ओझर येथील या गणपतीला विघ्नेश्वर किंवा विघ्नहर गणपती असे का म्हणतात याची गोष्ट तुम्हाला माहिती आहे का? चला तर बघूया आपण ही गोष्ट। फार पूर्वीची गोष्ट आहे। हेमवती नावाची एक नगरी होती। तेथे अभिनंदन नावाचा राजा राज्य करीत होता। हा राजा मोठा महत्वाकांक्षी, सत्ता व संपत्तीचा लोभी होता। मोहाने माणसाला आपल्या ताकदीचा विसर पडतो, तसंच अभिनंदन राजाच्या बाबतीत काहीतरी घडलं होतं। एकदा त्याला आपण इंद्रपद मिळवावं असं वाटू लागलं। इंद्रपद मिळवायचे म्हणजे यज्ञ करणं गरजेचं होतं। मनात आलं आणि सत्तेच्या लोभाने अंध झालेल्या राजाने इंद्रपद प्राप्तीसाठी यज्ञ सुरू केला। यज्ञात सर्व देवदेवतांसाठी योग्य ती आहुती दिली जाणार होती, परंतु इंद्राचे राज्य घेण्यासाठी यज्ञ असल्याने इंद्रासाठी मात्र तशी आहुती नव्हती। नारद मुनींना हे समजलं। ते धावतच इंद्राकडे गेले। इंद्राची प्रार्थना करून नारद इंद्राला म्हणाले, इंद्रदेवा, तुम्हाला पृथ्वीवरची हकीकत कळाली का? काय म्हणता नारद मुनी, मला तर कसली गंध वार्ता नाही, इंद्राने उत्तर दिलं। तेव्हा नारद मुनींनी अभिनंदन राजाच्या यज्ञाची व तो इंद्राचा या यज्ञात योग्य तो सन्मान करीत नसल्याची हकीकत वर्णन करून सांगितली। ती वार्ता ऐकली आणि इंद्र संतापला। त्याच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली। अभिनंदन राजाला काय करू आणि काय नको असे त्याला झाले। इंद्राने काळाचे स्मरण केले। सत्कार्यात पवित्र गोष्टीत विघ्न आणणे ही काळाला अतिशय आवडणारी गोष्ट। काळाने तात्काळ विघ्नासुराचा अवतार धारण केला। विघ्नासूर पृथ्वी तलावर आला। सर्व वैदिक कार्याचा नाश करण्याचा सपाटा त्याने लावला। सर्व देव भयभीत झाले। तेव्हा सर्व देव श्री गणेशाला शरण गेले। त्यावेळी श्री गणेशाचे पराशर ऋषींच्या आश्रमात वास्तव्य होते। श्री गणेशाने देवांना अभय दिले आणि पार्श्वपुत्राचे रूप घेतले। आपला मुलगा प्रत्यक्ष श्री गणेश आहे हे पार्श्वपुत्र आणि त्यांची पत्नी दीपवत्सला यांना ठाऊक नव्हते। तेव्हा आपल्या पुत्राला विघ्नासुराशी लढण्यास पाठवायला ते दोघे तयार नव्हते। शेवटी श्री गणेशाने त्यांना सगळी हकीकत सांगितली व तो पार्श्वपुत्र विघ्नासुराशी युद्ध करण्यास निघाला। श्री गणेश व विघ्नासुर यांचे तुंबळ युद्ध झाले। काळरूपी विघ्नासुराने अनेक रूप बदलली, परंतु अखेरीस श्री गणेशाने त्याला पकडले। विघ्नासूर श्री गणेशास शरण आला। त्याने अभय मागितले। श्री गणेशाने त्याला सांगितले, ठीक आहे, तुला जीवदान देतो, मात्र जिथे माझे भक्त माझी पूजा अर्चा स्मरण करत असतील तेथे तू असता कामा नये। विघ्नासुराने ती कबूल केले, परंतु पुन्हा एकदा विनंती करीत म्हणले, श्री गणेशा, तुझ्या नावाप्रमाणे माझं नाव असावं अशी माझी इच्छा आहे। श्री गणेश म्हणाले, तथास्तु। आणि तेव्हापासूनच श्री क्षेत्र ओझरचा श्री गणेश विघ्नेश्वर विघ्नहर म्हणून ओळखला जाऊ लागला। भाद्रपद शुद्ध चतुर्थीस देवांनी नैऋत्येला विघ्नेश्वराची स्थापना केली। ही घटना श्री क्षेत्र ओझर या ठिकाणी घडली, म्हणूनच तो श्री क्षेत्र ओझरचा विघ्नेश्वर आज संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान आहे। ओझरच्या गणपतीची ही गोष्ट तुम्हाला माहीत होती का? किंवा या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही माहिती असल्यास कमेंट करून नक्की सांगा।
नत्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपश्रवश्रवं ज्येष्ठराजं ब्रह्मणस्पदा आनश्रुण्वन्नोदविश्वेसादनं हरि ओं यज्ञेन यज्ञमयजन्त देवा जय श्रीराम जय श्रीराम. सर्व भाविक गणेश भक्तांना विनंती आहे तर दर्शन घेण्यासाठी दर्शन मार्गाचा वापर करून प्रदक्षिणा करून मग विनंती आहे प्रदक्षिणा करून. शॉपिंगसाठी तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहेत इथे. तुम्हाला बॅक साईडला दाखवते बघा. हा ओझर लेण्याद्रीचा शॉपिंग कॉम्प्लेक्स आहे. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्. समर्पयामि.